विधान भवनात उद्धव ठाकरेंसह 9 सदस्यांचा आज निरोप समारंभ। 13 मेला आमदारकीची मुदत संपणार। भोंदू अशोक खरातवर अत्याचाराचा तिसरा गुन्हा दाखल। तांत्रिक विधी आणि प्रसादाच्या नावाखाली औषध देत अत्याचार केल्याचा आरोप। पोलिसांकडून खरातची चौकशी सुरू। भोंदू खरात प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। ज्या मविया सरकारच्या काळात खरातच्या संस्थेला नियम बाजूला सरत पाणी देण्यात आलं, त्यांनी याचं राजकारण करू नये, लगावला टोला। युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या तेल संकटादरम्यान पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक। कच्चं तेल, वायू, ऊर्जा, खत क्षेत्रामधील परिस्थितीचा घेतला आढावा। अठ्ठेचाळीस तासात हॉर्मुझ खुलं करा, नाहीतर परिणामांना सामोरं जाण्याचा ट्रम्प यांचा इशारा। तर अशा धमक्यांना आम्ही युद्धभूमीतच उत्तर देतो म्हणत इराणचे अध्यक्ष पेजेशकियान यांचं उत्तर। इस्रायलचा लेबनॉनवर जोरदार हल्ला। लिटानी नदीवर बनलेला अल कास्मिया पूल जोरदार बॉम्ब वर्षावामुळे उद्ध्वस्त। तेल संकटाचा सामना करणाऱ्या भारताला मोठा दिलासा। रशियातून 1 लाख टनपेक्षा जास्त क्रूड ऑइल घेऊन जहाज पोहोचलं मंगळुरू बंदरात। हर्षवर्धन सदगीर बनला डबल महाराष्ट्र केसरी। अंतिम फेरीत महेंद्र गायकवाड पराभूत। सदगीरला चांदीची गदा, फॉर्च्युनर गाडी भेट। आणि राज्याचे मंत्री दत्ता मेघे यांचं निधन। वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री मेघेंचं अंत्यदर्शन घेत वाहिली श्रद्धांजली। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। भोंदू अशोक खरातवर अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे। पीडितेसह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। भोंदू अशोक खरात प्रकरणातील एसआयटी चौकशीचं स्थळ बदलण्यात आलंय। अज्ञातस्थळी खरात प्रकरणाची चौकशी केली जाते। 3 दिवस गुन्हे शाखा आणि पोलीस क्लब इथे चौकशी सुरू होती। चौकशीला स्वतः एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते उपस्थित होत्या। अशोक खरात याच्या चौकशीनंतर त्याच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे। अशोक खरातच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे। ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांची देखील चौकशी केली जाणार आहे। अटकेच्या 3 दिवसांआधी भोंदू खरातची 3 मोठ्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती। यातील एक अधिकारी मुंबईतील विभागातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अशोक खरातसोबत अधिकाऱ्यांचे आर्थिक व्यवहार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। तृप्ती देसाईंकडे खरातचा व्हिडिओ आधीच आला होता, मात्र देसाईंनी चाकणकरांसोबत तडजोड केली असा गंभीर आरोप रुपाली ठोंबरे पाटलांनी केलाय। यात कोट्यावधींचा व्यवहार झाल्याचा आरोप रुपाली पाटलांनी केलाय। नाशिकमधील अशोक खरात प्रकरणावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पीडित महिलांनी थेट सरकारशी संपर्क साधावा, त्यांना पूर्ण मदत केली जाईल असं त्यांनी सांगितलं। सरकार महिलांच्या बाजूने ठाम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। अशोक खरात प्रकरणावरून अनिसचे प्रमुख अविनाश पाटील आक्रमक झालेत। अशा बुवाबाजी करणाऱ्यांची पोलीस स्टेशन निहाय माहिती गोळा करून कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे। जादूटोण्याविरोधात कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी असंही त्यांनी सांगितलं। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच अशी प्रकरणं वाढत असल्याची टीका त्यांनी केली। पंतप्रधान मोदींच्या नावे आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद झालेली आहे। सर्वात जास्त काळ सरकारमधील प्रमुख राहण्याचा विक्रम नरेंद्र मोदींनी केलाय। दरम्यान अमित शहा आणि राजनाथ सिंह यांनी मोदींचं अभिनंदन केलं।
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या अतुल भोसले यांची निवड झाली आहे. संख्याबळ नसतानाही भाजपनं व्यूहरचना आखून सातारा जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकावलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये देवळाई परिसरात 9 कोटींच्या वनउद्यानाचं भूमिपूजन पार पडलं. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. शहरातील नागरिकांसाठी पर्यटन केंद्र म्हणून हे गार्डन विकसित केलं जाणार आहे. चंद्रपुरात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महिला सशक्तीकरण मेळावा घेण्यात आला. यावेळी सुषमा अंधारे यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. मनपा राजकारणावर बोलताना अंधारेंनी काही नेत्यांना इशारा दिला. आमचा मार्ग अडवणाऱ्यांची लोकसभेत वाट अडवू असा इशारा अंधारे यांनी दिला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील कार्यालयामध्ये पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीमध्ये जनता दरबार पार पडला. यामध्ये नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. पालकमंत्र्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता रिक्त पदासाठी ज्योती मेटे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ज्योती मेटेंना संधी देण्याची मागणी केली आहे. मुंबईतील कांदिवली पूर्व इथे शिवसेनेच्या जनसेवालय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. नगरसेवक धर्मेंद्र काळे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम संपन्न झाला. उद्घाटन समारंभाला आदित्य ठाकरे आणि आमदार सिद्धार्थ खतार उपस्थित होते. यावेळी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी होती. नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केली. लवकरच याबाबत महासभेत ठराव मांडला जाणार असून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे जिल्ह्यातील वाघोलीमध्ये 68वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. अत्यंत चुरशीच्या सामन्यामध्ये नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं 4-3 असा विजय प्राप्त केला. हर्षवर्धन सदगीरनं दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीवर आपलं नाव कोरलं. हर्षवर्धननं सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर मात करत चांदीची गदा पटकावली. तुळजापूरमध्ये तब्बल 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात मालेगाव कनेक्शन उघड झालं असून वाशिम शहा आणि मोसीन खान या दोघांना अटक करण्यात आली आहे. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान संशयित कारमधून बॅग सापडली होती आणि या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत. रोहित शेट्टींच्या घरावरील फायरिंग प्रकरणी प्रदीप शर्माला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रदीप शर्माचे या प्रकरणातील आरोपींसोबत व्यावहारिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक जल दिनानिमित्त सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या काठावर जलपूजन करण्यात आलं. श्री स्वामी समर्थ घाटावर कृष्णा महापूर नियंत्रण समितीनं पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये असा रुर्की इन्स्टिट्यूटचा अहवाल असल्यानं चिंता व्यक्त करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या जुन्या शहरात ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडमुळे तब्बल 5 तास वीज खंडित झाल्या. रोशन गेट, किराडपुरा, नवाबपुरा, इंदिरानगर या भागात अंधारातच नागरिकांना ईदचा सण साजरा करावा लागला. छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं परीक्षा संदर्भात मोठा निर्णय घेतलाय. 7 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची माहिती वेळेत पोर्टलवर भरणं बंधनकारक केलंय. माहिती अपलोड नसेल तर विद्यार्थ्यांना थेट परीक्षेला बसू दिलं जाणार नाही असा इशारा देण्यात आलाय. सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरून महायुतीतच वाद चिघळला. मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप करत शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. याविरोधात सांगलीमध्ये बाळासाहेब ठाकरे चौकात संतप्त शिवसैनिकांनी भाजप विरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केली. जळगावच्या धरणगाव तालुक्यातील साळवा गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तणाव निर्माण झाला. मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी अश्वारूढ पुतळा उभारला. पुतळ्याला परवानगी नाकारल्यानं मोठ्या संख्येनं ग्रामस्थ जमा झाले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासनाकडून समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. ग्रामस्थ मात्र ठिय्या आंदोलनावर ठाम आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये सखल ओबीसी समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. अवकाळी आणि गारपिटीचा मोठा फटका नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला बसलाय. या अवकाळी पावसामुळे तब्बल 7,000 हेक्टरवरील पिकं मातीमोल झाली असून 11,000 शेतकरी संकटात सापडले. जिल्ह्यातील 15 पैकी 8 तालुक्यात 76 गावांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलाय. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शेतीमालासह वीटभट्टी व्यवसायाला पावसाचा फटका बसला. अचानक झालेल्या पावसामुळे वीट व्यावसायिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. नुकसान टाळण्यासाठी वीटभट्ट्यांवर ताडपत्री टाकण्यासाठी कामगारांची लगबग सुरू आहे.
माथेरानमध्ये रिक्षा चालकांनी उद्यापासून उपोषणाची हाक दिली आहे। गेल्या 8 महिन्यांपासून हात रिक्षाला बंदी असल्यानं हात रिक्षाचं पुनर्वसन करण्याची मागणी करण्यासाठी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे। तर ई रिक्षा वाटपात पारदर्शकता आणावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शिर्डी आणि तुळजापूरप्रमाणे स्थानिक नागरिकांना 24 तास थेट दर्शनाला सोडण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। रात्री 10:30 वाजता स्थानिक नागरिकांना दर्शनाची वेळ असताना देखील वेठीस धरण्याचा प्रकार घडतो असा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे। ठाण्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेनं दुचाकीस्वारांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय। शहरातील नितीन जंक्शन, माजिवडा, खोपट आणि अल्मेडा चौकासह अनेक सिग्नलवर तात्पुरते शेड उभारण्यात आलेत। या शेडमुळे सिग्नलवर थांबणाऱ्या नागरिकांचं उन्हापासून संरक्षण होत आहे। राज्यात वाढत्या उष्णतेचे चटके बसत असताना पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे। मुंबई पुण्यावरून आलेल्या पर्यटकांची रायगडमधील दिवे आगार आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर मोठी गर्दी पाहायला मिळते। उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी पर्यटक समुद्राच्या थंडगार पाण्यात लाटांसोबत मनमुराद आनंद घेत आहेत। मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिट्टू नावाच्या 6 वर्षांच्या नर बिबट्याचा मृत्यू झाला। गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता। किडनीचा गंभीर आजार असल्याचं निदान झालं होतं। उपचार सुरू असताना प्रकृती खालावली आणि अखेर 21 मार्च रोजी बिट्टूनं अखेरचा श्वास घेतला। प्रभादेवी रोड ओव्हरब्रिजच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेग आला असून पुलाच्या पश्चिम रेल्वे हद्दीतील पाडकामाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण झालाय। रेल्वेनं शनिवारी मध्यरात्री घेतलेल्या ब्लॉक दरम्यान 27,000 किलो वजनाचे 2 गर्डर सुरक्षितरित्या डिलॉच करण्यात आले। या कामानंतर आता पुलाच्या मध्य रेल्वे भागातील पाडकाम हा पुढील टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे। बीडच्या परळीमध्ये 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आलाय। 59 वर्षीय नराधमानं तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं। मुंबईमध्ये वाढत्या उकाड्यामुळे प्रवाशांचा कल आता एसी लोकलकडे वळताना दिसतोय आणि यामुळे प्रवाशांच्या गर्दीत वाढ होते। पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या दैनंदिन प्रवाशांची संख्या फेब्रुवारीमध्ये सरासरी 1,58,000 होती, तर मार्चमध्ये सुमारे 2,05,000 इतकी झाली। मेपर्यंत सरासरी 30 ते 40% गर्दीत वाढ होण्याची शक्यता पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। हवामान बदलाचा फटका म्हणून देशाच्या काजू उत्पादनामध्ये 60% घट होण्याचा अंदाज आहे। दुसरीकडे देशाला कच्च्या काजूचा पुरवठा करणाऱ्या प्रमुख आफ्रिकी देशांनी कच्चा काजू निर्यात न करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे देशातील काजू प्रक्रिया उद्योग आर्थिक अडचणीत आलाय। देशातील एकूण काजू प्रक्रिया उद्योगापैकी 40% उद्योग महाराष्ट्रात असल्यामुळे मोठा फटका राज्यातील काजू प्रक्रिया उद्योगाला बसणार आहे। शरीरातील सी जीवनसत्वाची कमतरता भरून काढणारे लिंबू महाग झालेत। किरकोळ बाजारात आकारमानानुसार लिंबू प्रतिनग 10 रुपये, 12 रुपये आणि 15 रुपये दरानं विकले जात आहेत। सध्या असह्य उकाडा होत असल्यानं अनेक जण लिंबू सरबताला पसंती देतात, मात्र लिंबाचा दर वाढल्यानं सरबत देखील महागण्याची चिन्ह आहेत। नैसर्गिक संकटावर मात करून वाचलेला आंबा नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येतोय। गुढीपाडव्याला अनेक बागायतदारांनी मुहूर्त म्हणून 14,000 आंबा पेटी विक्रीसाठी पाठवण्यात आली होती, मात्र दुसऱ्याच दिवशी अवघ्या 5,000 पेटी विक्रीसाठी पाठवण्यात आल्या। आंबा उत्पादनच कमी असल्यामुळे ही आवक कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे। मुंबईत पश्चिम रेल्वेनं तिकीट विक्री व्यतिरिक्त महसूल वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। मुंबई विभागात जाहिरातीसाठी उपलब्ध अतिरिक्त जागांचा शोध घेण्यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे। या अंतर्गत स्थानकं, रेल्वे रुळांलगतचा परिसर, इतर रेल्वे मालमत्तांमध्ये नव्या जाहिरातींसाठी उपयुक्त जागांचा शोध घेतला जाणार आहे।